आपण बघणार आहोत ते चिकित्सा महत्त्वाची आहे. तुम्हाला पेशंट चेक केल्यानंतर तुम्हाला स्नेह कल्पना कोणती वापरायची आहे. म्हणजे आज आपल्याकडे ही पेशंट आली आहे संधिगत वाताची. तर संधिगत वातामध्ये तुम्हाला स्नेह कल्पना म्हणजे कोणत्या प्रकारचं तेल स्नेहनासाठी वापरायचं हा एक महत्त्वाचा विषय आहे. बरोबर आहे. कधी कधी तुम्ही जेव्हा आमचं प्रिस्क्रिप्शन करता तेव्हा कधी विषगर्भ तेल असतं. अजून कोणती कोणती तेलं बघितली आहे? पोट्टम चुक्क्याने बघितलं आहे. निर्गुंडी तेल नाही, निर्गुंडी तेल बघितलं आहे, मला तेल बघितलं आहे. मग हे कसं ठरवायचं? बरोबर. म्हणजे तुम्हाला पेशंट बघितल्यावर तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोणत्या प्रकारचं तेल वापरायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. आता जर आपण पेशंट बघितलं तर ओव्हरऑल लुक बघितला पेशंटचा तर पेशंट कशी आहे, स्थूल आहे का कृश आहे? कृश आहे. म्हणजे आपल्याला अजून एक संकल्पना येते की ही धातुक्षयात्मक कुठली तरी अवस्था असू शकते. त्यानंतर तर बसायची. जर का आपण पायखाली सोडा, आता या पेशंटचे गुडघे दुखतात. पेशंटची तक्रार काय आहे की जानुशूल आहे. तर तुम्ही जर का घुटनों को दिखाइए थोडा, जर तुम्ही पहिलं दर्शन परीक्षण केलं तर मांसधातूचं बल कसं आहे इथं तुम्हाला दिसतंय कमी आहे. बरोबर. दृश्यता आहे, कार्य आहे. म्हणजे इथे तुम्हाला वर्ण बघायचा, लूक बघायचा. त्यामुळे मांसधातू कसा आहे, क्षीण आहे. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन काय राहील की बलातेल तुम्ही इथे स्नेहनासाठी वापरू शकता. तुम्ही पंचकर्मामध्ये जे स्नेहन कल्पना आपण वापरतो ती अभ्युत्तरतः आपण वापरतो की ज्याच्यामध्ये शोधन म्हणजे तुम्हाला मात्रा वाढवत जाऊन तुम्ही वमन विरेचनासाठी वापरू शकता. आपल्याला इथे स्नेहनासाठी जेव्हा आपण तेल वापरू तेव्हा बलातेल इथे पण वापरू शकतो. अजून बेस्ट कॉम्बिनेशन काय होऊ शकतो? बलाश्वगंधा राहील. कारण का? मांस धातूचं अश्वगंधा मांसावर कार्य करते. अजून बेस्ट चॉईस काय राहील? आपल्याला मुरीवेण्णा पण वापरता येतं. मुरीवेण्णा तेल जर बघितलं तर मग धातुक्षयात्मक संप्राप्तीला म्हणजे आपण काय काय बघणार की जानू किंवा कुठलाही एक अस्थी किंवा संधी बघितला तर तुम्ही काय बघणार? संधी कसा आहे, मांस धातू, लिगामेंट, टेंडन काय काय आहे ह्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं. जर का इथे तुम्हाला टोप आहे, पटपट असा आवाज येतो, तर तुम्ही जर का पूर्ण हात धरून पेशंटला प्रॉपर ग्रीप पकडायची, आवाज येतोय का एकदम व्यवस्थित त्यांचं बघितलं तर संधिगत वातामध्ये वात पूर्ण रुची स्पर्श तुम्ही लावून बघा, आवाज येतोय, पूर्ण हाताला संवेदना जाणवतात. अशा कंडिशनमध्ये धातुक्षयात्मक अवस्था असेल तर आता आपण 3 तेलं बघितली, बलातेल, बलाश्वगंधा आणि मुरीवेण्णा. आता अजून एक स्टेप आहे. पेशंटचं फक्त तुम्ही जानूशूलाचं जानूचं परीक्षण करणार आहे का तर नाही, तर तुम्हाला व्हेरिकोज वेन्स आहेत का असं पूर्ण उठून पेशंटचे वेन्स किती आहेत का, ताठरलेल्या आहेत का ते बघायचं. उभं राहा मावशी आणि थोडंसं मला मागची बाजू दाखवा. खाली उभं राहा आणि थोडीशी साडी वर घ्या. मागच्या बाजूला तुम्हाला व्हेरिकोज वेन्स व्यवस्थित दिसतील त्या बघायच्या. पूर्ण वळा आणि जर का इथून मागच्या बाजूला नाही येत ह्यांना एवढ्या, इकडच्या बाजूला आहे, घ्या खाली. जर का तुम्हाला व्हेरिकोज वेन्स असतील तर मग प्रतिसारण कसं करायचं, ते कसं लावायचं? बसा. त्याला काय म्हणायचं? प्रतिलोम गती. ज्यावेळेस तुम्ही लिहून द्याल तुमच्या थेरपिस्टला तेव्हा अनुलोम गती म्हणजे वरून खाली, आणि जेव्हा तुम्ही प्रतिलोम गती म्हणजे खालून वरच्या बाजूला आपण तेल लावायला सांगायचं. आता ह्या पेशंटमध्ये ग्रह आहे का, जॉईंट स्टिफनेस आहे का? नाही. पेशंटला स्टिफनेस, मॉर्निंग स्टिफनेस केव्हा आहे का, म्हणजे आता ही मोबिलिटी पूर्ण आहे, दुखतंय का? नाही आता. आणि मग सकाळी सकाळी कधी जेव्हा दुखतं तेव्हा मॉर्निंग स्टिफनेस आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ग्रह शूल हे कॉम्बिनेशन असताना कुठलं तेल लावायला लागेल? विषगर्भ तेल, महाविषगर्भ तेल हे लावू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा हे जी तेलं आहे त्याच्यामध्ये काय मेन कंटेंट काय आहे? धतूर. विषगर्भ तेलामध्ये काय? धतूर. त्याच्यामुळे त्याचं पेनिट्रेशन जास्त होतं आणि त्या ठिकाणी स्किनवर दीपन पाचन हे जे काही कार्य आहे. तुम्हाला स्नेहस्वेदनाची संकल्पना का आपण करतो? संधिशूल आहे, संधिगत वातामध्ये स्नेहस्वेदन का करायला लागतं? कुठल्या मार्गाचा व्याधी आहे हा? कुठल्या मार्गाचा व्याधी आहे? संधिगत वात कुठल्या मार्गातला व्याधी आहे? अभ्यंतरे, बाह्य आहे, अस्थिमज्जागत आहे, तो मध्यम मार्गातला आहे. बरोबर. तुम्ही कुठल्याही औषध
औषध दिलं त्याच्यावरती पचन होऊन ते संधीपर्यंत त्याला वेळ लागेल. पण तुम्ही स्थानिक ह्या ठिकाणी जर पेशंटला ग्रह आहे, जॉईंट शोध, आता इथे बघा असं सूज पूर्ण आहे, ह्या ठिकाणी तुम्ही लोकली ट्रीटमेंट दिली, लेप दिला, स्नेहन केलं तर लवकर फरक पडेल. बरोबर. आता समजा हे पेशंट मावशी जरा तुम्ही तिकडे जाता, हाच पेशंट तुम्हाला पक्षाघाताचा पेशंट असेल तर चॉईस काय राहील तुम्हाला? पक्षाघातामध्ये काय लक्षण असतं? त्याला काय म्हणायचं? क्रियाहानी, क्रिया अल्पता. क्रियाहानी म्हणजे पेशंट अजिबातच उठू शकणार नाही, चालू शकणार नाही, ती झाली क्रियाहानी. पेशंट चालू शकतोय पण ती कशी, ती क्रिया अल्पता आहे. त्यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही की ती सशुल्क क्रिया आहे. क्रिया अल्पता. आता कुठल्याही ह्याची क्रिया आपण कुठलाही संधी घेतला किंवा कुठलाही बॉडीचं पार्ट घेतला तर क्रिया किंवा कार्य एक मांस धातूवर अवलंबून आहे. मसल स्ट्रेंथ असेल, तुम्ही बघा पैलवान किंवा हे उचलू शकतात ओझं, त्यांचं मसल स्ट्रेंथनी चांगलं असतं. त्यामुळे अशा पेशंटला आपल्याला काय करायला लागतं तर मांस धातूला बल्य असे ट्रीटमेंट किंवा स्नेहाची चॉईस करायला लागते. तर मग कोणतं असणार? मग कोणतं आपण द्यायचं? पक्षाघातामध्ये कोणत्या प्रकारचं स्नेहन द्यायचं? मांस धातू कुठला? मांसेने मांसास्य वृद्धी म्हणतो आपण. मग कुठला आहे असं तेल? शिकवलेलं आहे तुम्हाला. माश तेल आहे, महामाश तेल आहे. महामाश तेलाचे 2-3 प्रकार आहेत. बलाश्वगंधादी वापरू शकता. बरोबर आहे. त्यामुळे ही जी तेलं आहेत ती तुम्ही स्नेहनासाठी वापरायचं. पक्षाघातामधलं तेल वेगळं आलं. बरोबर. स्नेहनासाठी तुम्ही जे संधिशूलामध्ये वापरणार आहात ते वेगळं आलं. संधिगत वातामधलं वेगळं आलं. आता हे जे पण मन्यास्तंभ आहे, मन्यागत वात आहे, तर कुठलं तेल वापरू शकता? कार्पासास्थादी तेल आहे की जे स्पेसिफिकली अबाउट के मन्यास्तंभे. कार्पासास्थादी ऊर्ध्व चक्रुगतमध्ये जर ग्रह असेल तर वापरायचे. पट्टम चुक्क्यादीचा वापर हा कधी करायचा तर कटिशूलामध्ये. प्रत्येक तेल काही उष्ण आहे, काही शीत असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की कोट्टम चुक्क्यादी कटिशूलामध्ये कटिस्तंभ कटिग्रह असताना कोट्टम चुक्क्यादी वापरायचे. मग कटिशूल आहे तर तुम्ही कटिबस्ती द्या, कटिबस्ती द्या, जालूबस्ती द्या. सिस्टर सीपी चाललंय. कटिबस्तीला तुम्हाला कोट्टम चुक्क्यादी, तुम्ही ज्या ठिकाणी ठेवलाय त्या ठिकाणी तुम्ही बस्ती करू शकता. बरोबर आहे. स्नेहन करताना आपण स्नेह किंवा तेल हे उष्ण वापरतो, त्यामुळे स्वेदन पण होतं, ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. पण त्या ठिकाणी भाजक पित्त आहे, शोषण